इकॉनॉमिक्स संदर्भात महत्त्वाचा आर्थिक नियोजनाचा हा जो टॉपिक आहे त्याच्यामधल्या काही संस्था विचारल्या जातात आणि मोस्ट इम्पॉर्टंट संस्था म्हणजेच नीती आयोग. त्याच्या अगोदर नियोजन आयोगावर प्रश्न होते, राष्ट्रीय विकास परिषदेवर प्रश्न होते, म्हणजेच प्लॅनिंग कमिशन आणि NDC या दोन्ही संस्था रिप्लेस करून काय आलेलं आहे नीती आयोग, आणि त्याच्यावर प्रश्न विचारले आपण त्याचा अभ्यासही करतो. पण आता जर महाराष्ट्र संदर्भात तुम्हाला एखादा प्लॅनिंग संदर्भात प्रश्न आला तो म्हणजे मित्र याच्यावर प्रश्न येऊ शकतो. म्हणजेच नीती आयोग या गोष्टी बाबतीत आपण अभ्यास केलेला आहे. आता मात्र ही संस्था तुम्हाला माहिती पाहिजे, मित्र काय ते बघू आपण. बघा, महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन, जसं की नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन, नीती आयोगाचं लॉंग फॉर्म आणि याचा लॉंग फॉर्म फुल फॉर्म सेम येतं का? पण नीती आयोग जे काम करतं ते सेंट्रल लेवलला आणि मित्र म्हणजेच महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन हे काम करतं महाराष्ट्र स्टेट लेवलला. क्लिअर? दोघातला बेसिक डिफरन्स कळाला. त्याची स्थापना विचारली जाऊ शकते परीक्षेत तुम्हाला 11 नोव्हेंबर 2022. आणि बघा इथं नीती आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्याचा सर्वसमावेशक विकास करायसाठी जो काही थिंक टँक स्थापन करण्यात आलेला आहे त्यालाच काय म्हणायचं? मित्र, महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन. सो ऑब्व्हियसली ह्याचे आता उद्दिष्ट म्हणलं तर काय येणार आहे? सेम जसं केंद्र स्तरावर नीती आयोग काम करतं तसंच इथं राज्य स्तरावर काय करणार? मित्र काम करणार. थिंक टँक म्हणून डेव्हलपमेंटसाठी जे इनपुट्स लागतील गव्हर्नमेंट पॉलिसीसाठी ते देण्याचं काम कोण करेल? मित्र करेल. सो त्याच्यामध्ये फार ब्रॉड कॅटेगरी आहे सगळी उद्दिष्टाची. इथं सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू जर कुठला डेटा माहिती पाहिजे तर तो लक्षात घ्या. नीती आयोग आणि मित्र ह्या दोघांमध्ये हे दोघंही काय आहेत? थिंक टँक आहेत. फक्त एक सेंट्रल लेवलला आणि एक स्टेट लेवलला आहे आणि दोन्हीही नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहेत. ना नीती आयोग कॉन्स्टिट्यूशनमध्ये मेन्शन केलेलं आहे ना मित्र कॉन्स्टिट्यूशनमध्ये मेन्शन केलेलं, लक्षात घ्या. आणि ह्याच्यात कायदासुद्धा केलेला नाही आहे, GRच्या स्वरूपात याची स्थापना झालेली आहे. सो नॉन कॉन्स्टिट्युशनल आणि थिंक टँक हे इम्पॉर्टंट कीवर्ड दोन्ही बाबतीत तुम्हाला विचारले जाऊ शकतात. इथं बऱ्यापैकी सगळे विद्यार्थी अभ्यास करतायत, हा तुमचा मिसिंग एरिया राहिला नको म्हणून मी इकडं मित्राबद्दल सांगितलेलं आहे. आता महाराष्ट्राच्या विकासासाठी धोरणात्मक, तांत्रिक, कार्यात्मक दिशा प्रदान करण्यासाठी एक थिंक टँक म्हणून हे काम करतं कोण? मित्र. आणि मग हे सगळे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी वेगवेगळ्या संस्थांना सुद्धा हे सोबत घेतं, इनपुट्स घेतं आणि त्याच्यानुसार गव्हर्नमेंटची पॉलिसी बनवण्यासाठी इथं प्रेरित करतं. ह्याच्यामध्ये अजून एक करंटच्या अँगलनी पॉईंट येऊ शकतो. सध्या ह्याचे अध्यक्ष कोण आहे? सो ऑब्व्हियसली नीती आयोगाचे पंतप्रधान अध्यक्ष असतात. सो मित्र म्हणले की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ह्याचे अध्यक्ष असतात. आता इथं सहअध्यक्ष ऍक्च्युली असं काही पद नाही आहे कुठं नीती आयोगामध्ये, पण इथं महाराष्ट्राच्या बाबतीत हे तयार केलेलं आहे आणि इथं जे मुख्यमंत्री आहेत 2 ते इथं सहअध्यक्ष म्हणून काम करतील. उपाध्यक्ष म्हणून परत अजून वेगवेगळे 3 वेगवेगळे माणसं निवडलेले त्यांनी पदं त्याच्या पक्षानुसार. सचिव म्हणलात तर मग प्रवीण परदेशी. आता हा सगळा पार्ट आहे ना चेंज होणार आहे, लक्षात घ्या. करंटचा आहे. आपण ज्या वेळेला लेक्चर घेतोय त्या संदर्भातील हे होते. आता जेव्हा काही सरकारने निर्णय घेतला आणि व्यक्ती बदलले तुम्हाला ते अपडेट माहिती पाहिजे. इथं मित्रा ह्याचा फुल फॉर्म क्लिअर दिसेल तुम्हाला, महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन. सो दिस इज ऑल अबाउट स्टेट लेवल आणि सेंट्रल लेवलचे जे काही महत्त्वाच्या संस्था आहेत त्या आपण कव्हर केल्या आहेत. सो हा कंटेंट व्हिडिओ कसा वाटला नक्की मेन्शन करा, फीडबॅकमध्ये लाईक करा, आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.